नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यामधील सराव प्रश्नपत्रिका संच पाहत आहोत. तर यामधील आपण पहिली प्रश्नपत्रिका काल पाहिली होती बघा. यामधील मराठी गणित विभागाचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण. चला तर बघू. 41 प्रश्न आहे बघा, इंग्रजी विभाग. पहिला प्रश्न, आय यूज स्पॅनर अँड स्क्रूड्रायव्हर. मी स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर वापरतो. म्हणजेच काय, याचा अर्थ इथं आपल्याला दिलेला आहे. हू ॲम आय म्हणजेच मी कोण आहे. स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर वापरणारा कोण असतो विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीतच आहे. आता स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर, पॉटर वापरतो, मेकॅनिक, पेंटर का कारपेंटर. ही तुम्हाला प्रश्न याचे या शब्दांचे पूर्ण स्पेलिंग तुम्हाला पाठ असले पाहिजेत, तरच तुम्हाला अशा प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. कारण का सांगा, या प्रश्नाचं, अशा इंग्रजी प्रश्नाचं तुम्हाला ट्रान्सलेट तर दिलेलं असतं, पण उत्तरांचं ट्रान्सलेट काही वेळा दिलेलं नसतं. तेव्हा स्पेलिंग पाठ असेल तर तुम्हाला उत्तर पटकन येणार. बघा, पहिला ऑप्शन आहे पॉटर, म्हणजेच मातीची भांडी बनवणारा, म्हणजेच कोण असतो, कुंभार. मेकॅनिक आणि पेंटर, रंगकाम करणारा. कारपेंटर म्हणजे सुतार. तर आपलं उत्तर काय असणार आहे, स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर वापरणारा आपला मेकॅनिक असतो. ऑप्शन नंबर दुसरा आहे. 42 बघा, खालीलपैकी कोणती परवानगी नाही म्हटले. नाही म्हटले म्हणून आपण इथं अंडरलाईन करायचे आहे. पहिला ऑप्शन आहे बघा, मे आय गो टू द टॉयलेट प्लीज. मे आय कम इन टीचर, प्लीज गिव्ह मी माय रुलर. मे आय ड्रिंक सम वॉटर. म्हणजेच सगळ्या प्रश्नांमध्ये जिथं जिथं तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसतं, क्वेश्चन मार्क दिसतो, तिथं मे आय सुरुवातीला आणि मे आय, म्हणजेच ज्या वाक्यामध्ये मे आय हा शब्द असतो तिथं तुम्हाला परवानगी मागितली असं समजायचं. आता इथं प्लीज आहे. प्लीज म्हणजेच काय, कृपया म्हणतो आपण. कृपया माझी पट्टी दे. रुरल म्हणजे पट्टी दे. पण तिथं काय केलं, त्यानं विनंती केलेली आहे, परवानगी मागितलेली नाही आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याची पट्टी घ्याल तेव्हा मात्र तुम्ही मे आय गिव्ह युअर रुरल असं म्हणणार. पण इथं आपल्याला काय म्हटले बघा, मे आय गो टू द टॉयलेट प्लीज. ही तर परवानगी मागितलेली आहे, इथं परवानगी मागितलेली आहे आणि इथं पण परवानगी मागितलेली आहे. परवानगी म्हणजेच काय, रिक्वेस्ट असते. आता 43 बघा, खालीलपैकी ॲरो दर्शवणारा पर्याय कोणता. पहिला ऑप्शन आहे स्टार. इथं ॲरो दिसतो, हा दंडगोल आहे आणि हा म्हणजे दोन रेषा आहेत, म्हणजे आपल्याला ॲरो दिसणारा शब्द पर्याय आपला दुसराच आहे. 44वा प्रश्न आहे बघा, खालील शब्दातील अक्षरापासून कोणता लहान अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही. शब्द इथं दिलेला आहे, टीचर हा शब्द आहे. ऑप्शन बघू आपण, हर, ही, टी आणि याचा अर्थ देखील होऊ शकत नाही. म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की पहिल्या 3 ऑप्शनचं हर, ही आणि टी हे अर्थपूर्ण शब्द आहेत आणि हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही, होणार नाही विचारले म्हणून आपण चौथा ऑप्शन द्यायचा आहे. 45 बघा, खालीलपैकी कोणते विशेषण आहे. विशेषण तुम्हाला माहीत आहे. थिन म्हणजे काय, बारीक. टेबल, टॅबलेट आणि टँक. आता टँक हे तुम्हाला माहीत आहे, पाण्याची टाकी टँक, त्याला आपण टँक म्हणतो. टॅबलेट म्हणजेच गोळी. टेबल तुम्हाला माहीत आहे. आणि थिन म्हणजे बारीक. आता बारीक हे आपलं काय असणार आहे, विशेषण असणार आहे. पहिला ऑप्शन आहे तो बरोबर आहे. 46 बघा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे. अ ब्लू बटरफ्लाय. म्हणजेच काय, हे कसलं आहे, आश्चर्यकारक आपलं वाक्य आहे. ओच्या शेजारी इथं तुम्हाला दिसतं हे चिन्ह आणि बटरफ्लायच्या पुढं जे चिन्ह आहे, हे चिन्ह कोणतं आहे बघा, क्वेश्चन मार्क. म्हणजे मी आत्ताच इथं वरती एका प्रश्नात नाव घेतलं होतं बघा. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह, फुल स्टॉप म्हणजे विरामचिन्ह, कॉमा म्हणजे स्वल्पविराम आणि एक्सक्लेमेशन मार्क म्हणजेच आपलं कोणतं उत्तर असणार आहे, उद्गारवाचक चिन्ह. 4 नंबर ऑप्शन आपण बरोबर द्यायचं आहे. 47 बघा, सोबतच्या चित्रात कोणते इंग्रजी अक्षर तयार होत नाही. होत नाही विचारले. पहिलं यल बघा, यल तुम्हाला कुठं होतं आहे असं दिसतंय का. यलचं अक्षर तुम्हाला दिसतं, उभी एक रेष, आडवी रेष. आडवी रेष आहे पण उभी दिसत नाही. झेड बघा, झेड इथं होतं, झेड हे अक्षर होतं. एक्स बघा, एक्स पण आपलं होतं. फी बघा, फी पण आपलं अक्षर
होतं. फक्त होत नाही कोणतं यल अक्षर, म्हणून पहिला ऑप्शन आपण द्यायचा आहे. 48 बघा, पुढील अक्षरांपैकी कोणते अक्षर 2 वेळा लिहिल्यास एका पक्षाचे नाव तयार होईल. तर आपल्याला 5च अक्षरं दिलीत, पण ह्यातलं एक अक्षर आपण डबल लिहायचं आहे आणि आपल्याला पक्षाचे नाव तयार करायचे आहे. तुम्हाला स्पेलिंग पाठ असेल तर सगळे येणार. म्हणजेच आता इथं ह्या शब्दापासून मी कोणता शब्द तयार करते बघा, PARROT. आपण कोणतं अक्षर घेतलं इथं, आर आणि आर घेतलेलं आहे, म्हणजे हे आर आपण डबल घेतलेलं आहे. बघा कुठं दिसतं, पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे ते आपण लिहिणार आहे. आणि PARROT म्हणजेच काय असणार आहे, हे आपलं उत्तर पॅरॉट. पॅरॉट म्हणजेच पोपट, हा आपलं पक्षाचं नाव तयार झालेलं आहे. 49 बघा, खालील शब्दाच्या यादीत बसणारा शब्द शोधा. सिस्टर, ब्रदर आणि फादर ही काय आहेत, आपले नात्यांची नावे आहेत. सिस्टर बहीण, ब्रदर भाऊ, फादर वडील. मग आता काय असणार आहे, मदर, टेबल, बर्ड का व्हाईट, म्हणजे याच्याशी संबंधित असणारा मदर असणार आहे, कारण ही कुटुंबातले आपले नाते आहेत. मदर म्हणजे इथं आई आपला ऑप्शन येणार. 50 बघा, खालील शब्दात शब्दकोशाप्रमाणे सर्वात शेवटी येणारा शब्द पर्यायातून शोधा. सर्वात शेवटी म्हटलेलं आहे, काय म्हटलं, सर्वात शेवटी. आणि शब्दकोशाप्रमाणे म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, तर अल्फाबेट म्हणजेच ABCD याप्रमाणे जर तुम्ही ह्या शब्दांचा क्रम लावला तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे. आता पहिला काय येणार बघा, यू, ही, वी, शी आणि दे. ह्या शब्दाचं पहिलं अक्षर आपण पहिला बघायचं. जेव्हा आपण क्रम लावतो तेव्हा, शब्दकोशाप्रमाणे क्रम लावतो तेव्हा शब्दाचं पहिलं अक्षर घ्यायचं आहे. तर ह्याच्यामधलं पहिलं अक्षर कोणतं येणार, ABCD प्रमाणे बघा, पहिलं अक्षर येणार HE म्हणजेच ही येणार. त्याच्यानंतर कोणतं येणार बघा, H नंतर शी येणार, SHE. त्याच्यानंतर THEY येणार, म्हणजेच THEY. आणि त्याच्यानंतर येणार V येणार आणि V नंतर U येणार. कारण का, H हे ABCD प्रमाणे पहिला येतं, मग S येतं, मग T येतं, मग W येतं आणि मग Y येतं. म्हणून शेवटी येणारा शब्द कोणता आहे, आपला U आहे, म्हणून दुसरा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. पुढचा बघू प्रश्न बघा, बुद्धिमत्ता विभाग 4 आहे आपला. पहिल्या प्रश्नपत्रिकेतील विभाग 4. 51वा प्रश्न आहे बघा, प्रियांका शाळेच्या मैदानाकडे पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल म्हटले. कसा प्रश्न आहे बघा. आता काय करायचं, अशा प्रश्नामध्ये आपण विद्यार्थ्यांनो पहिला दिशा काढून घ्यायच्या. आपण आता दिशा अशा काढल्या. आता ही तर काय असणार आहे, आपली पूर्व, ही तर असणार आहे पश्चिम, ही झाली दक्षिण आणि ही झाली उत्तर. आपल्याला काय प्रश्न आहे बघा, प्रियांका शाळेच्या मैदानामध्ये पूर्वेकडे तोंड उभी आहे करून, म्हणजे हे शाळेचं मैदान झालं. पूर्वेकडे तोंड करून तिचं जर इकडं तोंड, ह्या साईडला तोंड असेल तर तिच्या उजव्या हाताला, म्हणजे तिची उजवी बाजू कुठली आली, ही उजवी आली आणि ही डावी बाजू आली. लक्षात येते काय बघा, तिचं तोंड ज्या साईडला आहे त्या साईडला आपण तोंड करून बघितला तरी तुमच्या लक्षात येईल. तर तिची उजव्या साईडची ही बाजू येणार आणि डाव्या साईडची ही बाजू येणार. त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आली बघा, उजव्या हाताची कोणती दिशा आहे, आपली दक्षिण दिशा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिला आहे तो आपला बरोबर येणार आहे. खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा म्हटले. बघा चिन्ह मालिका काय आहे, त्रिकोण, सर्कल, गुणुले आणि हा त्रिकोण पतंगावरती त्रिकोण आहे. तर अशा प्रश्नामध्ये आपण काय करणार, चिन्हांचा योग्य क्रम लावायचा आहे. तर योग्य क्रम लावल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 4 नंबरचा ऑप्शन आहे बघा, त्रिकोण, चौरस, सर्कल अँड नंतर गुणुले चिन्ह. म्हणजे बघा इथं 2 त्रिकोण आणि पहिलं चिन्ह हे बदललेलं नाही, शेवटी बदलले. म्हणजे त्याचा योग्य क्रम काय असणार आहे, 1 2 3 4 ह्या पद्धतीने तुम्ही जर लिहिला तर तुम्हाला लक्षात येईल की क्रम नेमका काय कसा बदलला आहे तो लक्षात येईल. तर इथे 1 2 3 4 आलं. आता हाच क्रम कसा आपण घेतला बघा, 1 2 इथं काय झालं, 3 नंबरचं अक्षर इथं घेतलं, शेवटी घेतलं आणि 4 नंबरचं इथं घेतलं, म्हणजे 4 आणि 3 असा बदल केलेला आहे. त्याच्यानंतर बघा इथं आपला चौथी आकृती बघितली तर त्रिकोण आणि ही 3 नंबरची आकृती आपण 2 नंबरला घेतली आणि
2 नंबरची 3 नंबरला. इथं चेंज केलेलं आहे फक्त. इथं काय केलं होतं 3 नंबरचा चेंज केला होता. इथं आता पुढच्या आकृतीत 2 नंबरचा चेंज केला आहे. आणि त्याच्या पुढच्या आकृतीत तुम्ही जर बघितला तर ह्या आकृतीनुसार बघितला तर त्रिकोण पहिला म्हणजेच 2 नंबरची आकृती पहिला घेतलेली आहे. म्हणून आपला चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे. 53 बघा, दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत यच या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? अक्षरमालिका आपल्याला इथं दिलेली असते बघा. एच अक्षर शोधायचं आहे. इथं आहे याच्या डावीकडील, म्हणजे आपली जी डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू असते. तर यच या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर बघा 1 2 3. तिसरे अक्षर काय आलं आपलं? ई आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न 54 व 55 खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखायचे आहे. सोपे आहेत प्रश्न. 54वा प्रश्न आहे गोड, खारट, फिकट आणि कडू. आता गोड, खारट आणि कडू हे काय आहेत विद्यार्थ्यांनो? हे आहेत आपल्या चवी, म्हणजे आपल्याला चव समजते. फिकट हा रंग झाला, म्हणजे रंगाचा एक प्रकार झाला तो, म्हणून फिकट हा गटात बसत नाही. 55 बघा 23, 3, 4 आणि 17 असे 4 अंक दिलेले आहेत आपल्याला. ह्याच्यामधला कोणता गटात बसत नाही? तर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केला तर बघा 23, 3 आणि 17 ह्याच्या एकक स्थानी जो अंक आहे तो आपला विषम संख्येचा आहे, म्हणजे 3, 3 आणि 7. तिसऱ्या ऑप्शनमध्ये 4 ही संख्या आपली समसंख्या आहे, म्हणून आपण 4 नंबर गटात बसत नाही. 56वा प्रश्न आहे बघा. रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे, रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे, समीर हा रॉबिनपेक्षा उंच आहे, तर सर्वात बुटका कोण? बुटका काढायचा आहे आपल्याला, म्हणजे सर्वात लहान काढायचा आहे. असे प्रश्न मी तुम्हाला कसे सोडवायचे आपला BDSचा व्हिडिओ आहे बघा, तो तुम्ही BDS व्हिडिओमध्ये असे प्रश्न आहेत त्याच्यात बघितला तरी तुम्हाला लगेच समजून जाईल. तर बघा मी कशी काढते. आता काय म्हटलं यांनी? रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे. आपण लिहून काढू बघा. रहीम हा काय झाला? संदेशपेक्षा उंच आहे. बघा मी चिन्ह ह्या पद्धतीने वापरते. रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे. संदेशपेक्षा उंच झाला म्हणजे हे लहान टोक संदेशकडे गेलं, संदेश उंच कमी झाला ना. रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे. तर रहीमपेक्षा देखील कोण उंच आहे? तर रॉबिन. बघा रॉबिन हा रहीमपेक्षा उंच झाला. तर समीर हा रॉबिनपेक्षा उंच आहे. समीर हा रॉबिनपेक्षा, म्हणजे रॉबिनपेक्षा देखील उंच कोण झाला? समीर झाला. बघा तर सर्वात बुटका कोण म्हटले? कसं लिहिले बघा. रहीम हा संदेशपेक्षा उंच झाला, रहीम हा संदेशपेक्षा उंच झाला. रॉबिन हा रहीमपेक्षा उंच, रॉबिन हा रहीमपेक्षा उंच झाला. परत समीर हा रॉबिनपेक्षा उंच. तुम्हाला लगेच उंच आणि लहान कळले की तुम्ही लहान म्हटलं तर इकडं लिहित जायचं, कमी आणि मोठा म्हटलं तर ह्या साईडला लिहायचं. मग आपलं सर्वात बुटका म्हणजे सर्वात लहान कोण आहे ह्याच्यात सर्वात उंच म्हटलं तर समीर आला. सर्वात लहान म्हटलं तर संदेश येतो. म्हणजे संदेश कुठं ऑप्शन आहे बघा, 1 नंबर आहे तो आपला बरोबर येणार आहे. 57वा प्रश्न आहे. सन 2017 या वर्षात महाराष्ट्र दिन सोमवारी आहे, तर त्याच महिन्यात 31 तारखेला कोणता वार येईल? आता पहिला बघायचं काय, 2017 हे लीप वर्ष आहे का बघायचं. लीप वर्ष असेल तर आपलं फेब्रुवारी महिन्यातलं बदलतं, पण आपल्याला दिलं कोणतं बघा, महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन आपला केव्हा असतो विद्यार्थ्यांनो? तर 1 मेला. हे दिन आपल्याला पण माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा 1 मेला महाराष्ट्र दिन असेल तर 31 तारखेचा म्हणजे त्याच महिन्यातील वार काढायचा आहे. कसा काढायचा? तर आपण काय करणार, आपल्याला 31 तारखेचा वार काढायचा आहे. आपल्याला तारीख कोणती दिलेली आहे? 1 तारीख दिलेली आहे, म्हणून 31 वजा 1 करायचं. खूप सोपं आहे. 30 दिवस राहिले. आता ह्या 30ला आपण काय करणार? 7नं भागणार. 7नं का भागायचं विद्यार्थ्यांनो? तर आपल्या एका महिन्यात 7 दिवसाचा एक आठवडा असतो. मग आपल्याला डायरेक्ट उत्तर काढताना आपण काय करतो? 7नं दिलेल्या संख्येला म्हणजे मिळालेल्या संख्येला वारांना आपण बघतो. 7 एके 7, 7 चोक 28. राहिले किती बघा? 2 राहिले. म्हणजेच किती? 2 दिवस राहिलेत आपले. 2ला आपण भाग घालवायचा नाही आहे. जर 2 अंकी संख्या असेल तर आपण भाग घालवू शकतो, पण इथं 2 ही संख्या राहिली म्हणून 2 दिवस राहिले म्हणून आपण काय करणार? आपल्याला कोणता वार काढायचा आहे बघा? 31 तारखेचा. म्हणजे 1 तारखेचा दिला होता आणि पुढचा वार काढायला सांगितलं आहे. जेव्हा पुढचा वार काढायचा असतो तेव्हा विद्यार्थ्यांनो काय करायचं? आपण 2 दिवस पुढे जायचं. दिलेला वार कोणता आहे? सोमवार आहे. म्हणजे 2 दिवस पुढे म्हणजे कोणता येणार? सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणजेच आपला वार कोणता येणार आहे? बुधवार येणार आहे. 31 तारखेचा वार कोणता येणार बघा? 2 नंबर ऑप्शन आहे तो बुधवार येणार आहे. आता 58वा प्रश्न आहे बघा. खालील संख्या मालिकेत संख्येतील अंकांची बेरीज 5 येईल अशा किती संख्या आहेत?
5 येईल, म्हणजे बेरीज करायची आपल्याला 2 अंकी संख्या दिलेल्या आहेत त्यांची, आणि अशा किती संख्या आहेत बघा. इथं 1 आणि 4 5 येतं, 5 आणि 1 6 येतं, नाही येत, हा एक आला ऑप्शन. परत बघा 2 आणि 3 5 हा एक येतो, परत 4 आणि 1 परत आलेलं आहे बघा, हे 5 आणि 5 आणि 5 अधिक 0 1 5 आलं, म्हणजे किती बघा 14 23 41 आणि 50 अशा एकूण आपल्याला 4 संख्या मिळालेल्या आहेत. बाकी सगळ्या संख्यांचे बघा बेरीज 5च्या वरती किंवा 5च्या खाली आहेत. 4 ऑप्शन कुठं आहे बघा, दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 59वा प्रश्न आहे बघा, अनुष्काचा कवायतीच्या रांगेत पुढून 11वा व मागून 9वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत. आता अनुष्काचा नंबर काढायचा आहे. अनुष्का कवायतीच्या रांगेत मागून आणि पुढून दिलेलं आहे. दोन्ही ठिकाणी असणार आहे का विद्यार्थ्यांना, ती नसणार आहे, एकाच ठिकाणी असणार आहे. म्हणून काय करायचं आपण 11 अधिक 9 करायचं आणि अनुष्काला एकदा वजा करायचे. म्हणजे का अनुष्का पुढून तरी असणार आहे किंवा मागून तरी असणार आहे. आपण पुढून धरली तर मागचा एक नंबर आपण वजा करायचा. म्हणजे 11 वजा 9 केले तर 11 अधिक 9 केले तर आपलं उत्तर काय येतं 20 येतं. 20 वजा 1 करायचं, कारण की अनुष्का 2 ठिकाणी नाही, हे एकाच ठिकाणी आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे 19. तर त्या रांगेत एकूण मुली किती असणार आहेत 19. लक्षात येते काय बघा, पुढून आणि मागून जेव्हा असतो तेव्हा तो विद्यार्थी एका ठिकाणी असतो, त्यामुळे आपण त्या दोन्हींची बेरीज करून एक विद्यार्थी वजा करायचा. आलेलं उत्तर आपलं तिसरं आहे. 60वा प्रश्न आहे बघा, 52 14 तर 85 काय. तर काय करायचं बघा, गणितात अशा का संख्यांमध्ये काय करायचं, आपण ह्या दोन संख्यांचा गुणाकार किंवा बेरीज करायची, समसंख्या आहे का शोधायची, गुणाकार करून बघायचा. तर इथं काय करावं लागणार आहे आपल्याला बघा, 5 अधिक 2 बरोबर 7 येतं, 7 गुणुले 2 बरोबर 14 आलं. पहिल्या प्रश्नाचा आपण संबंध कसा काढला, 52 आणि 14, 52 ही संख्या होती आणि 14 इथं होतं. पण काय केलं, 5 अधिक 2 7 केलं आणि 7 गुणुले 2 14 केलं. दुसऱ्या ह्याच्यात पण आपण तसंच करणार, 85 संख्या आहे म्हणजेच 8 अधिक 5 किती आलं 13 आलं, 13 गुणुले 2 करायचं, 13 दुनी 26. बघा त्याच पद्धतीनं मान्य मी केलेले आहे. वरती जसं घेतले, वरती जी संख्या आहे त्या संख्यांची बेरीज केली आणि आलेल्या उत्तराला गुणुले 2 केलं. ज्याचं वरती जो संबंध आलेला आहे तसाच खालच्या संख्येचा आलेला आहे, म्हणजे उत्तर आपलं 26 आहे. पहिलाच ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 61वा प्रश्न काय आहे बघा, आकृती दिलेली आहे, आतमध्ये रिकामा चौकोन चौरस काढलेला आहे, पण एक बाजू दिलेली नाही, म्हणजे राहिलेली 3 बाजूपासून आपण पुढची आकृती तयार केलेली आहे, तिथं त्रिकोण झाला. आता इथे बघा ही आकृती खरं तर चौरसाची होती, पण एक बाजू काढली. आता इथे तुम्हाला किती दिसते बघा, 1 2 3 4 आणि इथे एक रेष मारला तर आपला हा पंचकोन तयार होतो. म्हणजे इथं 5 बाजू आहेत, पण एक बाजू त्याने दिलेली नाही. जसं इथं 4 बाजू असतात, पण इथं 3 दिलात, 3 बाजूपासून ही आकृती तयार केली. तसंच आपल्याला ह्या दिलेल्या बाजूपासून कोणती आकृती तयार होईल बघा, 4 बाजू होणार ना. मग 1 2 3 4 बाजू आहेत. इथं तर पंचकोन आहे, सर्कल चौरस, आणि इथं पण पंचकोन आहे. आपल्याला ह्या 4 बाजूपासून फक्त तिसरा ऑप्शन आपला म्हणजे चौरस तयार होणार आहे, म्हणून तिसरा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 62वा प्रश्न आहे बघा, ड घ व अ ही अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वृक्षाचे नाव तयार होईल. आता पहिला याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करूया. ड घ व अ म्हणजेच काय, कोणता शब्द तयार झाला बघा विद्यार्थ्यांनो, अवघड. आता काय करायचं आहे, कोणती अक्षर घेतल्यानंतर वृक्षाचे नाव तयार करायचं आहे. मग बघा इथं व आणि ड घेतलं तर आपल्याला वड हा शब्द मिळतो. येतं का बघा लक्षात, वड हा वृक्ष पण झाला. म्हणजेच पण आपण अक्षर कोणत्या क्रमांकाची घेतलीत. इथं 1 2 3 4 झाली, आपण कोणत्या क्रमांकाचं अक्षर घेतलं बघा, हे 2 नंबरचं आणि हे 4 नंबरचं. म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या कुठला ऑप्शन आहे बघा, पहिलाच ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे. 63वा प्रश्न आहे बघा, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर बघा संख्या कोणत्या आहेत, 16 20 25 प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि इथं आहे 38. म्हणजे यांच्यामधला क्रम आपल्याला लक्षात आला पाहिजे. अशा गणितामध्ये गडबडून जायचं नाही विद्यार्थ्यांनो. तर बघा काय करायचं आहे, 16मध्ये किती मिळवावे लागतात का वजा करावे लागतात, वर्ग करावा लागतो का गुणुले करावं लागतं, हे लक्षात आलं पाहिजे. तर 16मध्ये बघा आपण जर अधिक 4 केले तर 20 उत्तर येतं.
त्याच्यानंतर 25 ही संख्या आहे. 25मध्ये आपण जर +5 केलं तर 25 येतं. म्हणजे इथं लक्षात आले असेल तुमच्या की +4 आणि +5 म्हणजे एक संख्या प्लस करावी लागते, वाढवावी लागते. तर त्याच्यानंतरचे काय करते, इथं +4 केलं आहे म्हटल्यानंतर आपल्याला इथं दुसऱ्या नंबरला जर +5 करावं लागत असेल तर तिसऱ्या नंबरला आपल्याला +6 करावं लागेल. म्हणजेच 25 + 6 किती होणार, तर आपली संख्या येणार आहे इथं 31. 31 नंतर काय करावं लागेल बघा विद्यार्थ्यांनो, +7 करावं लागेल. इथं +4, +5, +6 आणि +7 मी संख्या एक एक क्रमानं वाढवत नेली आहे बघा. आता 31मध्ये 7 मिळवल्यानंतर आपल्याला संख्या कोणती मिळणार, 38. इथं आहे काय बघा आपली 38 आहे. म्हणजे आपला हा क्रम योग्य आहे. म्हणजेच ह्या दोन संख्यांमधला जो टप्पा असतो तो एक एक अंकाने वाढत गेलेला आहे. म्हणून आपली संख्या कोणती आलेली आहे, 31. म्हणून ऑप्शन क्रमांक आपण चौथा बरोबर द्यायचा आहे. 64वा प्रश्न आहे बघा. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा म्हटले. आता क्रम बघू आपण पहिला. इथं बघा एकच चौकोन दिसतो छोटा, दुसऱ्या आकृतीत 2 दिसतात, तिसऱ्या आकृतीत 1, 2, 3 दिसतात, चौथ्या आकृतीत 1, 2, 3, 4 दिसतात. म्हणजे आपल्याला लगेचच लक्षात आलं असेल की एक एक चौकोन वाढवलेला आहे. म्हणजेच ह्या आकृतीमध्ये एक प्रकारचं पान म्हटलं तरी आपल्या लक्षात येईल बघा, म्हणजे वाढवलेलं आहे. 1, 2, 3, 4 म्हणजे येणारी ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी आकृती येणारी असेल ती किती चौकोनांची असेल, इथं 4 आहे म्हटल्यानंतर आपल्याला 5 पाहिजेत. तर इथं बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत, इथं 5 आहेत, इथं 1, 2, 3 आहेत, इथं देखील 5 आहेत. पण आता 2 ऑप्शन आपले आलेले आहेत बघा, इथं 5 आणि इथं 5. पण आपली योग्य आकृती कोणती असणार आहे, आपली 2 नंबरची. का सांगा विद्यार्थ्यांनो, इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, इथं हा सर्कल आहे. आपल्या आकृतीमध्ये 4 आकृतीमध्ये चौकोन आहे, म्हणून आपण 2 नंबरची आकृती बरोबर द्यायची आहे. 65वा प्रश्न आहे बघा. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते तुम्ही उत्तर आकृत्यामधून शोधा. ही आपली प्रश्नाकृती आहे. आता ह्या 4 ऑप्शनमधली आपली उत्तराकृती कोणती ती शोधायची आहे. असे प्रश्न आपण BDSला अभिरूपला घेतलेले आहेत. माझे व्हिडिओ आहेत बघा अभिरूप प्रश्नसंचाचे आणि BDS प्रश्नसंचाचे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे जो आपण रफ पेपर घेतो. आता ही आकृती आपली कशी आहे बघा, आकृतीला रेषा ह्या ज्या साईडला दिल्यात त्या साईडला आकृती काढून घ्यायची. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या आपल्या साईडला, ह्या पेपरच्या ह्या साईडला रेषा ह्या आलेल्या आहेत. म्हणजे ही आकृती आपण इथं काढायची आणि पान पलटून ह्या साईडला ती परत गिरवायची आहे. इथं काढायची आणि ह्या साईडला परत ती गिरवायची आहे. येणारी आकृती आपली उत्तर आकृती असणार आहे. या पद्धतीने देखील तुम्ही सोडवू शकता. याशिवाय तुम्ही पट्टी ही आपण इथं अशी लावायची. पट्टी लावून तुम्ही ह्या वरील टोकावरून तुम्ही बघितला तरी तुम्हाला उत्तर आकृती मिळून जाते. तुम्ही ट्राय करून बघा, त्यानंतर तुम्हाला उत्तर समजेल. आता इथं बघा मी उत्तर काढते बघा. ह्या प्रश्नाकृतीचं आपलं उत्तर असणार आहे 1 नंबर ऑप्शनचं. का सांगा, कारण की ही उलट बाजू इकडे केली तर ह्या बीचं जे 2 कर्व आहेत ते आपले ह्या साईडला जाणार. मग आपल्या फक्त ह्या 1 नंबर आणि 4 नंबर आकृत्यांमध्ये दिसतं. पण ए जे आहे ते ए उलटं होत नाही. ए हे उलटं केव्हा होणार, जेव्हा ह्या रेषा इथं असणार. म्हणजेच ही आरशातील प्रतिमा आहे, पण आपल्याला पाण्यातील प्रतिमा असेल तेव्हा ए उलटं येणार. इथं आपलं सरळच आहे. फक्त डी बघा, डी पण कर्व इकडे गेला पाहिजे. म्हणजे आपली आकृती कोणती बरोबर असणार आहे, 1 नंबरची. 66वा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा म्हटले. बघा इथं 3, 12, 4, 5, 15, 3, 3 प्रश्नचिन्हाने 6 दिले. म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या येते ती आपल्याला या ऑप्शनमधून शोधायची आहे. बघा तुमच्या लक्षात येतं का, 3 गुणुले 4 केलं तर आपल्याला 3 चौक 12 येतं. 5 गुणुले 3 केलं तर 5 त्रिक 15 येतं. मग तसंच 3 गुणुले 6 करावं लागेल आपल्याला. 3 संग 18. ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर येणार आहे. 67वा प्रश्न आहे. मैदानावर खेळता खेळता मित्रासोबत तुमचे भांडण झाले, अशा वेळी तुम्ही काय कराल. भावनिक प्रश्न आहे. तुमची काय कृती असणार आहे ते तुम्ही त्या ऑप्शनमधून शोधायचं आहे. तरी देखील आपण ऑप्शन वाचू बघा. इतर मित्राच्या मदतीने मित्राला धक्काबुक्की कराल, कधीच करायची नाही. मित्रांशी पुन्हा कधीच खेळणार नाही असे ठरवाल, हे देखील चुकीचं आहे. मित्राचा नेहमी द्वेष कराल, हे पण चुकीचं आहे. क्षुल्लक गोष्टीवरून भांडायचे नाही असे मनोमन ठरवाल, ही तुमची योग्य कृती असणार आहे. म्हणून 4 नंबर ऑप्शन बरोबर द्यायचा. 68वा प्रश्न आहे बघा. सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या आयतापेक्षा कितीने जास्त आहे. इथं जे वर्तुळ दिलेले आहेत आणि आयत देखील आहेत, यात कितीने जास्त आहेत म्हटले.
आपण वर्तुळाची संख्या पहिला मोजून घेऊया. 1 2 छोटे बघा पहिला मोजते मी. हा 1 हा 2 3 4 5 6 7 छोटे 7 आहेत आणि मोठा 1 8 म्हणजे एकूण आपले किती आले वर्तुळ 8 आलेले आहेत. आता आपण आयताची संख्या मोजू. आयत इथं एक दिसतो इथं एक दिसतो म्हणजे 2च आयत आहेत. मग आपल्याला कितीने जास्त किंवा कितीने कमी काढायचे असतात तेव्हा आपण काय करतो वजाबाकी करतो. 8मधून 2 गेले राहिले 6 म्हणजे कितीने जास्त आहेत 6ने जास्त. ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर येणार आहे. प्रश्न बघा 69-70 खालील सांकेतिक भाषेत अक्षरासाठी काही चिन्हे दिली आहेत. त्यावरून खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायातून शोधावी म्हटले. आता ही अक्षरे आहेत आणि ही चिन्ह आहेत. याच्यानुसार खाली शब्द आपल्याला तयार करायचा आहे. कसा बघा प्रश्न 69 काय आहे बघा. वरील सांकेतिक भाषेत चौकोन 2 रेषा आहेत. रंगवलेला चौकोन 2 रेषा या चिन्हाने कोणता शब्द लिहा. म्हणजे हे जे सांकेतिक चिन्ह आहेत ते आपल्याला इथं दिलेले आहेत. याच्यानुसार आपण वरील अक्षरांना जुळवून शब्द तयार करायचा आहे. आता इथं चौकोन आहे बघा. चौकोनचं कोणतं अक्षर आहे क आहे. मग आपण काय करायचं लिहून घ्यायचं. इथं क हा शब्द आपण लिहून घ्यायचा कुठल्या पहिल्या चौकोनचा. नंतर 2 रेषा आहेत. 2 रेषा कुठं आहेत त्याला काना म्हटले त्यांनी म्हणून आपण क ला काना द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा रंगवलेल्या चौकोनाचं अक्षर काय आहे ळ आहे. परत आपण ळ लिहायचं आहे. त्याच्यानंतर 2 रेषा दिल्यात म्हणजे परत त्याला काना द्यावा लागेल. मग आपण इथं काना द्यायचा. आपला शब्द काय तयार झाला बघा काळा. कुठं आहे काळा 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. पुढचे बघा प्रश्न. वरील सांकेतिक भाषेत पाण्यात राहणाऱ्या एका प्राण्याचे नाव तयार होते. त्या प्राण्याच्या नावासाठी असणारे अक्षर किंवा सांकेतिक चिन्ह पर्यायातून शोधा म्हटलेलं आहे. आपल्याला चिन्ह दिलेले आहेत बघा. अधिक अधिक आणि 2 काना दिलेले आहेत. हा अधिक अधिक काना असलेलं चिन्ह कोणतं आहे बघा. आपण इथं बघू शकतो अधिक अधिक आणि काना म्हणजे अधिकचा स अक्षर आहे आणि दुसरं देखील अधिक स म्हणजे स अधिक स आणि काना म्हणजे ससा. पण आपल्याला पाण्यातील प्राणी पाहिजे आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे बघा चौकोन. मी पहिलं तुम्हाला इथे ही चिन्ह लिहून घेते त्याच्यानुसार आपण अक्षरे तयार करू. बघा त्याच्यानंतरचा आहे 2 चौकोन आणि त्रिकोण रंगवलेला आहे. त्याच्यानंतरचा सर्कल 2 रेषा अधिक 2 सर्कल. आता आपण 1 नंबरचं बघितलेलं आहे बघा. अधिक अधिक आणि 2 रेषा म्हणजे काना आहे तो. आता आपण इथं दिलेल्या दुसऱ्या अक्षरांची नावं काढू. पहिला काय आहे बघा चौकोन आहे. रिकाम चौकोन म्हणजेच क आलेला आहे. याचा अक्षर मी इथंच लिहिते बघा क. त्याच्यानंतर काना आलेला आहे. परत आता त्रिकोण बघा रिकामा त्रिकोण दिसते. रिकामा त्रिकोणाचं व आहे. परत चौकोन रंगवलेला ळ आहे आणि त्याच्यानंतर काना दिलेला आहे म्हणजे कावळा हा आपला पाण्यातील प्राणी झाले का नाही. दुसरा बघा सर्कल आहे. सर्कलचा कोणता आहे म. सर्कल म आला. त्याच्यानंतर काय आहे बघा 2 रेषा म्हणजे काना आला. हां त्याच्यानंतर रिकामा चौकोन. रिकामा चौकोनचा अक्षर आहे क क आणि रिकामा नाही रंगवलेला त्रिकोण ड. माकड आहे का पाण्यातील प्राणी नाही आहे. आपण शेवटचा बघू. सर्कलचा अक्षर आपल्याला इथे मिळालेला आहे म आणि 2 रेषा म्हणजे 2 काना आलेला आहे. आता प्लसचं अक्षर काय आहे बघा. प्लसचं अक्षर आहे स आणि 2 रेषा म्हणजे काना म्हणजे आपलं अक्षर काय तयार झालं मासा. म्हणजे आपलं पाण्यातील जो प्राणी आहे तो आपला उत्तर काय असणार आहे मासा असणार आहे. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक कोणता येणार आहे शेवटचा 4 नंबरचा ऑप्शन. 71वा प्रश्न आहे बघा. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा म्हटले. 71वा प्रश्नामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत बघा. 2-2 आकृत्या प्रत्येकी दिलेल्या आहेत. आता हा आहे पंचकोन. पंचकोनाला आत जुळवलेला कोण दुसरा काढलेला आहे. त्रिकोणमध्ये पण हा जुळवलेला म्हणजे आतल्या साईडला काढलेला आहे. चौकोनमध्ये देखील हा आतून काढलेला आहे. म्हणजेच गटाशी जुळणारे आपला आकृती कोणती असणार आहे 2च आकृत्या पाहिजेत पण ती आतून गेली पाहिजे. आता इथं 3 आहेत ही येणार नाही. हे 2 आहेत पण ही आत आकृती गेलेली आपल्याला अशी फक्त जराशी आत गेलेली पाहिजे. हा सर्कल बघितला आणि इथं बघितला तर त्रिकोण आणि चौरस आहेत. हे 2 वेगवेगळ्या आकृती आहेत. आपल्याला सेम आकृती पाहिजे. इथं 3 नंबरचा ऑप्शन बघितला तर सेम आकृती म्हणजे सर्कल आहे आणि त्यानुसार आपलं काय असणार आहे उत्तर 3 नंबरचंच बरोबर येणार आहे. 72वा बघा 15, 25, 20 त्याच्यानंतर त्याच्याशी जुळणारं
पद जे असणार आहे किंवा अंक जो असणार आहे तो आपण आता इथं काढून घ्यायचा आहे बघा. 15, 25 आणि 20. आता मगाशी काढलं तसंच आपण इथं काढायचं आहे. 15मध्ये अधिक 10 केले तर आपल्याला काय मिळतं? उत्तर 25 मिळतं. तसेच आपण 25मधून वजा 5 केले तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? 20 उत्तर मिळणार आहे. म्हणजे हा अधिक 10 आणि वजा 5चा क्रम आहे. मग याच्यानंतर आपल्याला अधिक 10 करावं लागेल, म्हणजे उत्तर आपलं काय येणार आहे? 30. ह्या तीन संख्यांशी जुळणारं पद आपलं आलेलं आहे 30. म्हणजे 15मध्ये 10 प्लस केले, इथं वजा 5 केले. आता ह्याच्यानंतर अधिक 10 करावे लागतील आणि जर ह्याच्या पुढचं जर काढावं लागलं तर तुम्हाला वजा 5 करावे लागतील. लक्षात येते काय बघा? अधिक 10 आणि वजा 5चा हा क्रम करून आपण उत्तर काढलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. 73वा प्रश्न बघा. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा म्हटले. बघा, आकृती आपली ही पाण्यातील आहे, ती आपली उलट वरती जाणार. मगाशीच सांगितले आपण, मगाशी आरशातील प्रतिमा बघितली, आता हे आपण पाण्यातील प्रतिमा बघतोय. मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं ही आकृती आपण पेपरवर मगाशी सांगितलं होत्या, जशा रेषा असतील, ह्या ज्या रेषा असतील तशा त्या पेपरला अनुसरून लिहायचं आहे. जर ह्या साईडला रेषा आहेत म्हटल्यानंतर आकृती आपली इथं काढायची आणि इथून आपण पलटायची आहे. आणि जर ह्या रेषा जर ह्या साईडला असतील तर ती आकृती आपण इथं काढून आपण इथून पलटू शकतो. इकडं रेषा असतील तर ह्या साईडला काढून इकडून पलटायचे. लक्षात येते काय बघा? आणि पट्टीचं देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर यानुसार आपली योग्य आकृती येणार आहे ती म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आहे. 74वा बघा. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक ए आहे बघा. म्हणजे काय? ए हे अक्षर कोठे आहे विचारलेलं आहे. ए हे अक्षर, ए कुठं आहे बघा? इथंच आहे. कोठे आहे? फक्त त्रिकोणात आहे का? नाही आहे. फक्त चौकोनात देखील नाही आहे. फक्त वर्तुळात नाही. फक्त हा शब्द केव्हा असतो विद्यार्थ्यांनो? आता इथे तुम्ही जी बघा, फक्त चौकोनात आहे हे जे अक्षर. बाकी कुठल्या आकृत्यात दिसतं का? त्रिकोण आणि सर्कल दिसतं, याच्यात आहे का? नाही आहे. फक्त एफ बघा, एफ फक्त सर्कलमध्ये आहे. ई बघा, फक्त त्रिकोणात आहे. म्हणजे फक्त हा शब्द असेल तेव्हा काय बघायचं? त्या आकृतीमध्ये दुसरं अक्षर नको. आता आपण काय करायचं आहे? ए अक्षर शोधायचं आहे. ए अक्षर हे आपलं त्रिकोणमध्ये देखील आलेलं आहे, सर्कलमध्ये देखील आलेलं आहे आणि चौरसमध्ये देखील आलेलं आहे. म्हणजे तिन्ही आकृतीत सामायिक हा ऑप्शन आपलं उत्तर बरोबर येणार आहे. 75वा प्रश्न आहे बघा. खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा म्हटलेलं आहे. कोणती बघा शोधायचं आहे? ही जर आकृती आपली प्रश्न आकृती आहे, याच्यातली जर शोधली तर तुम्हाला हाच रंगवलेला चौरस पतंगाकृती आहे तो बघायचा आहे. 4 आकृत्यामध्ये आहे. खाली बघा, हा रिकामा चौरस आहे. तर खाली आकृती इथं पण तुम्हाला दिसते, इथं पण दिसते आणि हे 2 गेले. दुसरा आणि चौथा ऑप्शन आपण बघायचा नाही आहे. जे नसणारे असतील ऑप्शन ते पहिला आपण बाहेर काढून घ्यायचे आणि मग उत्तर शोधायचं. आता आपल्याला 1 आणि 3 नंबरची आकृती फक्त बघायची आहे. 1, 3 आकृतीमध्ये आतले बघा, आतले सर्कल दिसत आहेत. इथं बघितलं तर तुम्हाला सेम वरची आकृती इथं आहे. म्हणजे ही आकृती नाही, तंतोतंत दिसणारी आपली 3 नंबरचा ऑप्शन आहे तोच बरोबर येणार आहे. समजलं ना विद्यार्थ्यांनो? चला तर मग आज आपण मंथन परीक्षेतील बघा पहिला सराव संच झालेला आहे आपला मराठी, गणित आणि आज आपण पाहिलेलं आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. या 4 विषयाचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. ह्या विषयाचं जर तुम्हाला स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका. धन्यवाद.